नमस्कार, मी अनिता श्रीतेज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवावी ते बघूया. यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा. छान त्याचे साल काढून घ्यायचे. हवे त्या आकाराचे तुकडे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व शेंगाचे असे साल काढून घ्यायचे. शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. यामध्ये मुख्यतः प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तसेच फायबर हे घटक असतात. त्यामुळे ह्या शेंगा उन्हाळ्यामध्ये आपण खाल्ल्याच पाहिजे. अशा प्रकारे आपल्या सर्व शेंगा सोलून झालेल्या आहेत. नंतर मिठाच्या पाण्याने शेंगा धुवून घ्यायच्या. एकीकडे मध्यम आकाराचे 2 कांदे घेऊन भाजायला ठेवायचे आहे. नंतर एका पातेल्यामध्ये शेंगा उकळून घ्यायच्या आहेत व त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची. हळद यासाठी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये की त्या शेंगांना थोडा उग्र वास असतो. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि ब्राऊन झालेला कांदा त्याच्यामध्ये टाकून पेस्ट तयार करून घ्यायची. ह्या शेंगा मी 5 मिनिट उकळून घेतलेले आहे. हळदीमुळे याचा जो वास असतो उग्र तो निघून जातो, म्हणून याच्यामध्ये आपण हळद टाकून या शेंगा उकळलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये त्या काढून घेतल्या. छान कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल थोडी जास्तच टाकलेली आहे मी, कारण ही भाजी मसालेदार झणझणीत आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून थोडी ब्राऊन होऊ द्यायची आहे. नंतर त्यामध्ये 2 चम्मच तिखट, मीठ, हळद टाकून मिक्स करायचे आहे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर छान त्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचे. मसाला पूर्ण छान शिजलेला आहे. त्यामध्ये गरम मसाला साधारण मी 3 चम्मच टाकलेला आहे. मसाला टाकल्यानंतर मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता उकळून ठेवलेले शेंगा टाकायचे आहेत. शेंगा टाकल्यानंतर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता हे शेंगा छान परतलेल्या आहेत. आपण अगोदरच ते छान उकळून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये आता जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे. साधारण 2-3 मिनिट शेंगा परतून झालेल्या आहेत. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली, पुन्हा फिरून घेतल्या. नंतर त्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकलेले आहे. नंतर 5 मिनिट पुन्हा ती भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. साधारण 5 किंवा 6 मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे. मसालेदार झणझणीत शेवग्याची शेंगाची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण बारीक कोथिंबीर कापून टाकून गॅस बंद करायचा आहे. भाजीला छान तर्री आलेली आहे. चला तर मग सर्व करूया. ही भाजी चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.